उभे राहिले त्यांनी भिंतीच्या कडेला आतमध्ये बसावं. भिंतीच्या कडेला बसा. भिंती बसला तरी चालेल. लहान पोरं इकडं लेफ्ट साईडला बसले त्यांनी सगळ्यांनी उठायचं इकडे वडाच्या झाडाखाली. लवकरात लवकर सगळी या. सगळी लहान मुलं तर आता सगळी पाठव इकडं. गोलंदाजीसाठी येत आहेत ते प्रमोद सर आणि फलंदाजी करतायत अजय भिसे गुलमोहरच्या दिशेने. पाहूया आता सामन्याची सुरुवात आहे. स्टार्ट करायची का सर? दोन मिनिटं जरा सामना थांबवा. दत्तकृपा 11चे संघ मालक आहेत वैभव शेठ गायकवाड आणि धनंजय शेठ गायकवाड. त्याचबरोबर प्रतापगड योद्धाचे मालक आहेत प्रमोदजी कांबळे आणि प्रशांत गायकवाड. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आणि एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी करतात ते प्रमोद सर. खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी. पंचक्रोशीत नावाजलेले असे गोलंदाज आणि तसेच आदित्य मानकुमरे यांची उत्कृष्ट फलंदाजी. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर असा गटवलेला चेंडू आणि एक धाव. दोन चेंडू नंतर धाव संख्या होती ती 2. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळत आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाही आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण केले ते करण. शुभम गायकवाड व करण शेवाळे यांनी अडवलेला हा चेंडू. फक्त एक धाव. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी त्यांनी 3 धावा वाचवल्यात. शुभम. पाहूया पुढचा चेंडू. प्रमोद यांचा फलंदाजी करतोय तो आदित्य आणि सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सुरू आहे 4 चेंडू नंतर. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने तटलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात आणि धाव बाद करण्याचा चान्स सुटलेला आहे. संधी. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने पटवलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळत आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. सुंदर असे यष्टिरक्षक प्रणव मोरे. एक षटक पूर्ण झालेला आहे. एक षटकानंतर धावसंख्या होती ती 6. बिनबाद 6. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे ते प्रमोद कांबळे यांनी. प्रमोद सरांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी बऱ्याच मोठ्या अशा टुर्नामेंट त्यांनी प्रमोद गाजवलेला आहे टुर्नामेंट त्यांनी. तसेच त्यांचा हा अनुभव ग्राउंडमध्ये ते दाखवताना पुढचं षटक घेऊन येतोय तो संदीप पवार. सुंदर असं क्षेत्र चेंडू तटवलेला चेंडू. पाहूया की 2 मिनिटात एक धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण शुभम यांचं.
आणि 2 धावा पूर्ण. मिस की बिल्डिंगमुळे मिळालेली 1 धाव. सुंदर असा गटवला होता चेंडू आणि संदीप पवार खूप अनुभवी बॉलर. संदीप पवार साहेबांनी खूप मोठ्या अशा टुर्नामेंट खेळून गाजवलेला आहेत. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. पाहूया पुढचा चेंडू आणि हा वाईट चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी चाललेली हा सामना आहे. खूप चुरशीचा सामना. दोन्ही संघ अटीतटीच्या लढाईत उतरलेले आहेत. पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त धाव. पाहूया पुढचा चेंडू पवार यांचा. उतून मारण्याचा प्रयत्न परंतु हा झेलबाद. प्रणव मोरे यांनी घेतलेला उत्कृष्ट असा झेल आणि सर्व टीममेट एकत्र आल्यानंतर जल्लोष करताना प्रणव मोरे यांचा आनंद गगनात मावेन असा झालेला आहे. अतिशय सुंदर असा त्यांनी झेल घेतलेला आहे आणि प्रेक्षकांकडून सुद्धा त्यांना खूप मोठी दाद मिळते. महेंद्रसिंग धोनी यांची उपमा आम्ही त्यांना देतो. अतिशय सुंदर असे ते. आणि आदित्य मानकुंबरे बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी चालले ते बाळा पंचक्रोशीत नाव दिलं असे. बाळा उर्फ साहिल पंचक्रोशीत नाव दिलं असे फलंदाज. पाहूया त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. पाहूया पुढचा चेंडू उत्तुंग मारलेला चेंडू. पाहूया की धाव मिळतात आणि हा षटकार. पहिल्या चेंडूवर मारलेला षटकार सूर्यकुमार यादव स्टाईलने. हा षटकार त्यांचा जवळजवळ पंचक्रोशीत गाजणार आहे. सुंदर असा षटकार मारलेला लेग साईडला. सूर्यकुमार यादव ज्याप्रमाणे येता येता पहिल्या चेंडूवर षटकार मारतात त्याचप्रमाणे साहिल उर्फ बाळा यांनी हा षटकार मारलेला आहे. आपल्या संघासाठी उपयुक्त अशा 6 धावा त्यांनी पहिल्याच चेंडूमध्ये जोडलेल्या आहेत. लेग साईडला जर कोणी असतील तिथे छोटी मुलं तेवढा चेंडूसाठी सहकार्य करायचंय. ती बारकी पोरं 4 जण बसतात का ना त्यांनी. थोडं सहकार्य करावं. तिथल्या मुलांनी जरा चेंडू शोधायला जावं. एक 2 मिनिट चेंडू सापडतो का बघा जरा तिथं. नवीन चेंडूवर सुरुवात करावी सामन्याला. तिथं कोण असेल तर तिथली जावं ना. पुन्हा एकदा उत्तुंग मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. एक धाव.
सुंदर अशी गोलंदाजी पवारांची, सुंदर अशी गोलंदाजी संदीप पवार यांनी केलेली आहे. अजय भिसे यांना काही चेंडू समजलेला नाहीये. हा निर्धाव चेंडू, जुना चेंडू आलाय का? 2 मिनिटं थांबावं. 1च मिनिट. चेंडू कलेक्ट करा सर. आणि तो नवीन चेंडू पंचांनी ताब्यात घ्यावा आणि पहिला चेंडू त्यांना द्यावा खेळायला. नवीन चेंडूनच सुरू करा. अतिशय सुंदर असा गटवलेला चेंडू आणि 1 धाव. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18. 2 षटकानंतर 18 धावा झालेल्या आहेत दत्तकृपा 11 या संघाचे. साहिल पवार यांच्या त्या उत्तुंग षटकारानंतर धावसंख्येत भरपूर अशी भर झालेली आहे. पॉवर प्लेची ही शेवटचं षटक आहे. बाउंड्रीच्या बाहेर यायचे सर्वांनी. आजी जरा इकडून या, इकडून सावलीत नाही या चालत चालत, तिकडे खूप ऊन आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो नाव साईराज. उतुंग मारलेला चेंडू पाहूया. जेलबाद. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट साईराज बोंडू यांची. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. अमर गायकवाड यांना त्यांचा काळ आठवताना एक काळी त्यांनी गाव आणि जिल्हे आणि तालुके गाजवले होते. त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी करतात ते. राईट स्विंग, आउट स्विंग. यश गायकवाड हे नवीन फलंदाज मैदानात उतरलेले. संघनायक यश गायकवाड. पुढचे फलंदाज आले ते यश गायकवाड, टीमचे कॅप्टन आणि तसेच टीमचे आयकॉन. पाहूया. तिसरं षटक चालू आहे. 1 चेंडू झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 18. 2 बाद 18. 4 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. याचं दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. ग्राउंड मध्ये 12वा प्लेयर कुणी विचारल्याशिवाय जायचं नाहीये. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने तटलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात आणि 1च धाव. थ्रो मिस झाला होता परंतु पुन्हा एकदा प्रमोद कांबळे यांनी तो अडवल्यामुळे 1च धाव मिळालेली आहे. संघाचे स्टार प्लेयर साहिल उर्फ बाळा पवार पुन्हा एकदा आणि हा नो. फ्रीट बाळा पवार यांना फ्रीट मिळालेले आहे. पाहूया आता काय करतायत ते. ह्या चेंडूवर कदाचित उत्तुंग असा पुन्हा एकदा षटकार पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. सुंदर असा तटलेला ऑफसाईडच्या दिशेने चेंडू आणि हा 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी करताना साहिल पवार स्टार प्लेयर ऑफ दत्तकृपा 11 पुन्हा एकदा एक चौकार मारलेला आहे त्यांनी. संघासाठी खूप उपयुक्त अशी फलंदाजी चालू आहे त्यांची.
सुंदर असा तटवलेला चेंडू पाहूया लेग साईडच्या दिशेने आणि हा झेलबाद. सुंदर अशी फलंदाजी करत होता साहिल, परंतु झेलबाद. उत्कृष्ट मारला चेंडू, परंतु सामन्यात मैदानाच्या पार पोचवू शकले नाहीत आणि झेलबाद झाले ते साहिल पवार उर्फ बाया. अतिशय उत्कृष्ट अशी त्यांनी फलंदाजी केली होती. ड्रिंक्स ब्रेक 4 ओव्हर नंतर आहे. जर मागितला तर 5वा प्लेअर कोणात जाणार नाही. 12वा प्लेअर कोण असेल त्यांनी पाहण्यासाठी इथं विचारायचं आणि मगच ग्राउंड मध्ये एंट्री करायची. चार षटक झाल्यानंतर ना प्लेअर आतमध्ये बोलवा. हो सर, पाणी द्या. प्लेअरला त्रास होतो, पाणी पाहिजे का बॉलरला? ठीक आहे, चला पुढचा चेंडू. तिसरी विकेट एकाच षटकामध्ये. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि हा साईराज भोडवे यांची अतिशय उपयुक्त अशी गोलंदाजी संघासाठी. खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. 3 रस्त्याच्या एका बाजूला गाड्या लावायच्या आहेत, कृपा करून सर्वांनी लक्षात घ्यायचंय. गाडी 4 व्हीलर येत आहे वरनं, गाडी साईडला घ्या कुणाची असेल रस्त्यात तर. सर्वजण आज शिस्त पाळताना ग्राउंडच्या बाहेरनं. अमोल सर, रूल्स तुम्हीच ब्रेक करू नका प्लीज. एका कडेने जावा तुम्ही. अमोल सर, एका साईडनं जावा एकदम लांबून. आणि हा ठराविक असा सामना पाहण्यासाठी गर्दी, खचाखच असं भरलेलं ग्राउंड. जवळजवळ 50,000पेक्षा प्लस मध्ये पाहण्यासाठी लोक इथं आलेले आहेत. आणि षटकाचा शेवटचा चेंडू असेल. फलंदाजी करतोय तो संतोष. अनुभव त्यांच्या पाठीशी. उतुल्य असा मारण्याचा प्रयत्न पाहूया. पहिला चेंडू आणि हा अडवलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय ते बंटी यांनी. एकच धाव. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 25. 4 बाद 25.
सामना त्वरित चालू करायचा आहे. हॅलो. हो. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. हा. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने पटवलेला चेंडू पाहूया. एक धाव पूर्ण. यश गायकवाड यांच्या खांद्यावरती जिम्मेदारीचं ओझं घेऊन चालताना सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू आणि कटआउटचा चान्स सुटलेला आहे. एक कटवलेला चेंडू, निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण प्रमोद कांबळे यांचं संघमालक प्रमोद कांबळे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. करण शेवाळे त्याचबरोबर समोर फलंदाज आहेत नावाजलेले गावाजलेले संघनायक यश गायकवाड. गुलमोहरच्या दिशेने मारा करतायत ते करण शेवाळे. आपल्या संघासाठी गोलंदाजीचं उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत, परंतु क्षेत्ररक्षणात होत असलेल्या चुका हे आपल्या संघासाठी घातक ठरत आहेत. टाकला चेंडू, एक धाव. करण शेवाळे पंचक्रोशीत नावाजलेले असे गोलंदाज, तसेच आमचे मित्र संतोष गायकवाड यांची फलंदाजी. उतुंग मारण्याचा प्रयत्न परंतु त्रिफळाचीत झालेले ते संतोष. पाचवा खेळाडू बाद झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करण शेवाळे यांची. 27 वर 5 धावा, 5 बाद. 27 धावांवर 5 बाद. नवीन खेळाडू जात आहेत ते शंतनू सर. ड्रिंक्स ब्रेक साठी पाणी ते हंपायर बोला. हंपायर सर तुम्ही पाणी प्यायचे त्यांना. षटक संपले का? मग थांबा, 2 बॉल संपले. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि हा वाईड चेंडू अतिरिक्त धाव. नवीन फलंदाज गेले ते शंतनू. सुंदर असा चेंडू.
आणि ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू एका धावावरती समाधान मानावं लागतं यश गायकवाड यांना. तसेच त्यांना साथ देत आहे फलंदाजीसाठी शंतनू. आणि आता ड्रिंक्स ब्रेकसाठी पाणी. एक प्लेअर किंवा 2 प्लेअरच जावा आतमध्ये. 2च जावा, तिसरा जाऊ नका. दोन्ही संघांचे 12वे 13वे प्लेअर असतील ते फिल्डिंग वाल्यांचे त्यांच्यातले 1-2 जण आतमध्ये जावा. तीन मिनिटाचा ब्रेक आहे. ग्राउंडच्या बाहेर कुणीही जायचं नाहीये. टीम मिटिंग घ्यायची नाहीये. 3 मिनिटाचा ब्रेक आहे. त्वरित सामना चालू करायचा आहे. पंचांनी लक्ष द्यायचंय थोडं. पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर सुरू करून घ्यावा. पुढचे सामने खेळवायचे आपल्याला. आजच्या दिवसात 5 सामने उरकायचे आहेत. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी 12व्या 13व्या खेळाडूंनी बाहेर यायचंय. ड्रिंक ब्रेकची वेळ संपत आलेली आहे. चला टायमिंग संपलेला आहे. त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे. खूप वेळ जातोय. चार ओव्हरच्या सोबत धावसंख्या झाली 30. 5 बाद 30. आपल्या संघासाठी खूप महत्वाचं योगदान देण्याची गरज आहे यश गायकवाड यांना. आपल्या संघाची दिस्त आपल्यावर खांद्यावर आहे. चाललेला क्रिकेटचा सामना, कुस्तीचा चाललेला सामना आपल्या संघासाठी वैयक्तिक 2रे आणि संघासाठी 5 वर्षासाठी घेऊन येत आहेत ते प्रमोद कांबळे. युट्यूब लाईव्ह कशा काय माहिती. IPS आणि खूप असं उंदर टाकलेला चेंडू, निर्धावाचा चेंडू अपील केलेले आहे परंतु पंचांनी नाबाद सांगितलेले आहे. सुंदर अशी गोलंदाजी प्रमोद यांची. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने पटवला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव बाद होण्यासाठी पाहूया. नाबाद. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं ते साईराज भोंडे यांनी. अतिशय चपळतेने घेतलेल्या या चोरट्या 2 धावा यश गायकवाड यांनी अतिशय चपळतेने या 2 धावा घेतलेल्या आहेत. आपल्या संघासाठी उपयुक्त अशा अतिशय सुंदर अशी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्व काही चुरशीच्या सामन्यात पाहायला मिळतंय. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर असं ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. सुंदर अशी गोलंदाजी करतात ते प्रमोद सर.
5वा षटक चालू आहे. जबाबदारी खेळायची वेळ. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 1 धाव. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत ते आकाश. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर असा ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1च धाव. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे. अतिशय चुरशीचा असा सामना. दत्तकृपा 11 वर्सेस प्रतापगड योद्धा. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू पाया धावून होतात आणि या 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतो तो शंतनू इंजुरी नंतर कमबॅक करताना आणि धाव संख्या झाल्यात त्या 39. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 39. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने पडलेला चेंडू पाहूया आणि हा 4 धावा. आता यश त्याच्या खऱ्या रूपामध्ये आलेला आहे. खूपच संघाला गरज आहे धावसंख्येची. अशा वेळेस स्वतः फलंदाजी करताना
धावांचा डोंगर असताना धावसंख्या झाली ती 43. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत होते ते साईराज भोंडवे. करण सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो करण. आणि हा ऑफसाईडच्या दिशेने पटवलं चेंडू पाहू की धाव मिळतात आणि एक धाव पूर्ण. सुंदर असं रक्षण केले ते प्रणव मोरे यांनी. इकडून तिकडून सोमा करताना त्यांचं वय 16 वर्षाचं असं. सोमा तुला आठवतंय प्रणव उर्फ दादा याला आपण खूप लहानपणापासून पाहतोय. कायम उत्साही असा हा खेळाडू आहे. बॉलर येते बॉलर. एक धाव. षटक संपलेला आहे. धाव संख्या झाली ती 45. प्लेयर तर खूप ऍक्टिव्ह आहे. ॲग्रेशन पण खूप आहे. पण खूप त्यांच्यात एक स्टेबिलिटी आहे. ते खूप सुंदर असे मॅनेजमेंट करतात. मुलांना घेऊन खेळतात. प्लेयर त्यांचे खूप अंडर आहेत. पहा तुम्ही कसं मॅनेजमेंट आहे त्यांचं. सुंदर असे किपिंग पण खूप सुंदर असे करतात ते. प्रणव मोरे हा खूप उत्साही खेळाडू आहे पहिल्यापासूनच. आता थोडंसं वय वाढतंय परंतु चपळता अजून तशीच आहे. वय तर वाढतेच पण अजून लांब लांब धाया पडतायत त्यांच्याकडे जी एनर्जी आहे ती एनर्जी आपल्याला ऍक्टिव्ह करून घ्यावी लागेल. आम्हाला सर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही ऍक्टिव्ह तर आहेतच ते. ॲग्रेसिव्ह पण आहेत. खूप चेअरअप देतात सर आपल्या संघातल्या सर्व खेळाडूंना आणि कायम उत्साही ठेवतात वातावरण. साईराज भोंडवे आपला षटक घेऊन येत आहेत. 45 सांगितलं. आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांनी मागच्या षटकामध्ये केली होती. एका षटकामध्ये 3 खेळाडू बाद केले होते त्यांनी. संघाचं 7वं षटक घेऊन येत आहेत ते साईराज. फलंदाजी करतोय तो शंतनू. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. करुण शेवाळे यांची तसेच खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागेल शंतनू यांना. यशला शेवटपर्यंत थांबायची खूप गरज आहे संघासाठी. निर्धाव असा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत साईराज भोंडवे. तसंच एक पारितोषिक आलेलं आहे इथं. उत्कृष्ट असं कॉमेंट्रेशन केलेलं करण्यात आलं येणारे अमर गायकवाड सर यांना 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी घेऊन जावं थोड्या वेळाने. नाव थोड्या वेळेस डिक्लेअर करण्यात येईल. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया की धाव मिळतात. एक धाव पूर्ण. षटकारांचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे यश गायकवाड यांच्या बॅटेतून ही षटकार आलेला नाहीये. त्यांची खूप गरज आहे संघाला. धावांचा डोंगर रचावा लागणार आहे. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू साईराज यांचा. रायझिंग स्टार प्लेयर आहे तो साईराज भोंडवे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी चाललेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी सुद्धा चाललेली आहे.
सुंदर असा चेंडू तटवण्याचा प्रयत्न, परंतु लेग साईडच्या दिशेने आकाश यांची सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव संख्या झाली ती 48. पुन्हा यश गायकवाड फलंदाजीसाठी आलेले आहेत. संघनायक दत्तकृपा 11. दत्तकृपा 11चे संघमालक आहेत वैभव शेठ गायकवाड व धनंजय शेठ गायकवाड. त्याचबरोबर प्रतापगड योद्धाचे संघमालक आहेत प्रमोद कांबळे, प्रशांत गायकवाड. आणि झेलबाद. चौथी विकेट मिळालेले साईराज भोंडवे यांना. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज प्रणव मोरे यांचा सुंदर असा झेल यष्टिरक्षकच्या मागे. वैयक्तिक चौथी विकेट भेटलेली आहे ती. साईराज भोंडवे हे अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. बॉल टाकताना फक्त विनिंग मधलं शेवटचं षटक. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती. गाड्या टू व्हीलर एका साईडला लावा. धावसंख्या ऑफ साईडच्या दिशेला तटवलेला चेंडू पावळ आणि हा षटकार. षटकार. अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज शंतनू धर्माधिकारी. अतिशय सुंदर असा मारलेला हा फटका होता आणि त्यावर 6 धावा मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा एक चौकार. अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज शंतनू धर्माधिकारी. 2 चेंडूवर 10 धावा. धावसंख्या पोहोचते ती 58. आणि विकेट. 2 चेंडूवर 2 सुंदर फटके मारल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी संदीप पवार यांचं आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून त्यांनी आपल्या पहिल्या 2 चेंडूवर गेलेल्या धावा वसूल करण्यासाठी तिसऱ्या चेंडूवर सुंदर यॉर्कर टाकून विकेट घेतलेली आहे. 58 धावा झालेल्या आहेत. 7 बाद 58. शेवटचे षटकाचे फक्त 3 चेंडू राहिलेले आहेत आणि फलंदाजीसाठी गेले ते जीवन लोहार. अतिशय सुंदर असे फलंदाज, अनुभवी फलंदाज जीवन लोहार. अतिशय सुंदर असा शॉट आणि 4 धावा. नाही काय पळून काढायचे. जाळीला चौकार आहे, खाली नाहीये. नाही नो प्लस 2 आहेत ना. अंपायर बॉल आहे का नो बॉल आहे? बॉल आहे. उत्तुंग मारलेला चेंडू पाहूया. प्रणव मोरे झेल घेताना आणि हा झेल घेतलेला आहे. सुंदर असा प्रयत्न आणि तो यशस्वी झालेला आहे. जवळजवळ 4 कॅच घेतलेले, 3 कॅच घेतले त्यांनी. पुढचं फलंदाज जात आहे ते धाव संख्या झाली ती 59.
चेंडू बाकी आहे. ह्या षटकातला फक्त लास्ट चेंडू राहिला असेल सर. अतिशय सुंदर असा फटका आणि कॅच आउट झाले ते जीवन लोहार. आणि 8 षटकानंतर धावसंख्या होती ती 59. 60 धावा पाहिजेत प्रतापगड योद्धा यांना जिंकण्यासाठी. 8 ओव्हरमध्ये 60 धावा, सरासरी 7.5 धावा षटकाला हवा आहे त्या प्रतापगड योद्धा यांना. सुंदर असं गोलंदाजीचं काम केलंय ते संदीप पवार सर यांनी. शेवटच्या चेंडूवरती त्यांनी आता विकेट घेतली. दोन्ही संघांचे संघमालक आपापल्या संघांना भेटून पुढच्या रणनीतीवर चर्चा करतायत. दत्तकृपा 11चे संघमालक वैभव शेठ गायकवाड आणि धनंजय गायकवाड, त्याचबरोबर प्रतापगड योद्धाचे संघमालक प्रमोद शेठ कांबळे आणि प्रशांत गायकवाड. दोन्ही संघ अतिशय सुंदर असा खेळ दाखवत आहेत आणि अतिशय चुरशीचा असा हा सामना आहे. दत्तकृपा 11 यांनी आपले सर्व खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी लावून घ्यावेत. पुढच्या संघाचे दोन्ही संघनायक पुढच्या संघात छावा 2 मिनिटं नवला 11 आणि छावा 11 टॉस पाडण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे. PPL चे आधारस्तंभ रवी भाऊ जाधव यांचे इथं आगमन झालेलं आहे. या सर्व नियोजनाचे शिल्पकार रवी भाऊ जाधव. त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे. पुढच्या सामन्याचा टॉच पाडून घ्यायचा आहे. छावा 11चे कर्णधार आणि नवला 11चे कर्णधार यांनी कॉमेंट्री बॉक्स पाशी उपस्थित राहायचे. महाराष्ट्र राज्यामध्ये नावाजलेले शहनाई वादक केदार यात्रा कमिटी सदस्य यांचे आगमन झालेले आहे. सह तबलावादक प्रशांत शेवाळे. PPL समिती यांच्याकडून हॅलो स्वागत. हे सामने YouTube लाईव्ह चालू आहेत, ह्याचं सगळ्यांनी भान ठेवा. वेळेचं महत्व जाणून घ्या. टीम मिटिंगला आता एवढा वेळ नाहीये. येस सर, फिल्डिंग लावून घ्या त्वरित. 5 मिनिटं ठीक आहे, जास्त वेळ लावू नका. क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रतापगड योद्धाचे जे फलंदाज आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवायचे. त्याचबरोबर
दत्तकृपा 11च्या आज संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. छावा प्रतिष्ठान पाचवड व नवलाई 11 या दोन्ही संघाचे जे कोणी संघनायक आहेत त्यांनी लवकरात लवकर इथे यायचंय. वैभव शेठ गायकवाड दत्तकृपा 11चे संघ मालक यांनी इथे टॉस उडवण्यासाठी यायचंय.
खूपच फलंदाजीचं प्रदर्शन करत होता आकाश आपल्या संघासाठी. आदित्य मानकुंबळे यांनी कमबॅक करायची गरज आहे आपल्या संघाला आणि खूप सुंदर असा टाकला चेंडू. एकदा आकाश कांबळे यांना समजलं नाहीये आणि त्यावर अतिरिक्त धावसंख्या घेण्यात यश आले. धावसंख्या झाली ती 12. अल्प सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती प्रतापगड योद्धा संघाची 12. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. बिनबाद 12. MH 11-0256 या ज्युपिटरची चावी कुणाकडे असेल तर त्यांनी सामना समितीकडे आणून द्यायची आहे. वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत ते जीवन लोहार. गुलमर्गच्या दिशेने मारा करतात ते जीवन. आकाश यांना सुंदर असा फटकवला चेंडू. यावर 2 धावा घेण्यात यश. MH 11-0256 या ज्युपिटरची चावी ज्यांच्याकडे असेल त्यांनी आणून द्यावी. त्यांना 500 रुपये बक्षीस गाडी सुंदर असं मालकाकडून. चाललेलं सामन्याचं थरार असं दृश्य आणि खूप उत्कृष्ट फटकवला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने आणि या 4 धावा. धावसंख्या झाली ती 18. अतिशय धावसंख्येत भर. खूपच सुंदर असं चाललेलं फलंदाजी दृश्य आणि यावर थोडस कमबॅक करायची गरज आहे दत्तकृपा संघाला. 1-2 विकेट अटकवल्या पाहिजेत काही करून. खूपच सुंदर असा टाकला चेंडू. निर्धाव असा चेंडू. खूपच सुंदर असा चाललेला सामना दत्तकृपा युनिव्हर्सिटी प्रतापगड योद्धा आणि त्या सामन्यामध्ये खूपच सुंदर असं प्रदर्शन करतायत ते आकाश कांबळे. आणि खूपच असा बोर्ड केलेला आहे तो. अतिशय सुंदर असा हा चेंडू जीवन लोहार यांचा. ते 18. अतिशय सुंदर असा एक चेंडू बाद आणि 18. त्याच्यावर चांगला फलंदाज बाद केलेला आहे जीवन लोहार यांनी. अतिशय उपयुक्त अशी गोलंदाजी जीवन लोहार यांची. आता फलंदाजीसाठी येत आहेत ते प्रणव मोरे उर्फ दादा नावाजलेले फलंदाज पंचक्रोशीमध्ये. अतिशय उत्साही असा हा खेळाडू प्रणव दादा मोरे. अशाच प्रकारे कमबॅक करायची गरज होती दत्तकृपा संघाला. अशाच तऱ्हेनं 2-3 धक्के देण्याची गरज आहे. पाहुण्यात आता काय करतायत ते दत्तकृपा संघाचे गोलंदाज. आता फलंदाजीसाठी आलाय तो प्रणव दादा मोरे. खूप सुंदर असा चेंडू आणि यावर 4 धावा.
4-4. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी, धाव संख्या झाली ती 22. अनुभव पूर्णपणे झोकून देत हा मालाला फटका होता प्रणव मोरे यांनी. खूप सुंदर असा टाकला चेंडू. दोन ओव्हरच्या सामन्यात धाव संख्या झाली ती 23. उत्कृष्ट अशी चाललेली आहे ते फलंदाजी व गोलंदाजी. अतिशय चुरशीचा सामना. 2 षटकांनंतर एक बाद. 23. अतिशय चुरशीचा चाललेला सामना. दत्तकृपा वर्सेस प्रतापगड योद्धा. धाव संख्या झाली ती 23. एक बाद 23. संघासाठी संघासाठी पहिले व वैयक्तिक संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक पहिले असे षटक घेऊन येतात ते यश गायकवाड. आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजीची गरज आहे आणि फलंदाजीसाठी आलाय तो अनिकेत उर्फ बंटी. प्रतापगड योद्धा संघाचे आयकॉन प्लेअर. पाहत आता काय करतात आपल्या संघासाठी. यश वर्सेस बंटी आणि खूप असं फटकवला चेंडू आणि यावर 4 धावा. अतिशय सुंदर असा हा चौकार. नवलादेवी यात्रेनिमित्त आयोजित असे 5 प्रीमियर लीग 5 2025 असा चाललेला पहिलाच असा सकाळी सामन्यातील पहिला सामना. प्रतापगड योद्धा आणि दत्तकृपा 11. खूप सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करतायत ते प्रतापगड योद्धा संघाचे फलंदाज आणि खूपच फटकवलेला असा चेंडू. यावर गिरीश यांचं गचाळ असं क्षेत्ररक्षण. धाव संख्या धाव संख्या झाली ती 31. एक बाद 31. दत्तकृपा 11 संघाने तर कमबॅक करायची गरज आहे. जवळजवळ निम्म्या धावसंख्या झालेल्या आहेत. फक्त 60 धावांचं लक्ष आहे प्रतापगड योद्धा संघाला. अजून 29 धावांची गरज आहे. कमबॅक करायचं असेल तर आपल्याला विकेट ह्या काढाव्याच लागतील. हॅलो. अतिशय उत्कृष्ट असा फटकवलेला चेंडू आणि या 6 धावा. अनिकेत गायकवाड यांनी अतिशय सुंदर अशी फलंदाजी सुरू केलेली आहे. सामना लवकरात लवकर संपवायचा आहे असंच त्यांचं काहीसं धोरण आहे. अतिशय सुंदर असा फटकवलेला चेंडू. पुन्हा एकदा 4. खूप चांगली फलंदाजी करतायत अनिकेत गायकवाड. अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. खूप सुंदर बॉलिंग गोलंदाजी फलंदाजी करतायत ते अनिकेत गायकवाड. अतिशय सुंदर पुन्हा एकदा चौकार.
अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतायत बंटी गायकवाड आणि खूप सुंदर असे फटके आहेत त्यांचे. सगळे चेंडू ऑफ साईडला मारून या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत. पुन्हा एकदा पटकावलेला चेंडू आणि एक धाव. खूप सुंदर अशी फलंदाजी केली आहे ते अनिकेत गायकवाड यांनी. अतिशय महागडे षटक ठरलेले आहे दत्तकृपा 11 साठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 46 आणि पॉवर प्ले संपलेला आहे आणि क्षेत्ररक्षण लांबवलेलं आहे. वैयक्तिक पहिले संघासाठी 34 षटक घेऊन आहेत अजय. खूप सुंदरसा टाकला चेंडू आणि त्यावर एक धाव घेण्यात यश. धाव संख्या झाली ती 47. जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची गरज आहे प्रतापगड या संघाला. खूप सुंदरसा फटकावला चेंडू आणि हा झेल सुटलेला आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी चाललेली आहे अजय विसे यांची. एक सुंदर असा झेल सुद्धा उडालेला होता परंतु तो सुटलेला आहे आणि या मिसफिल्डमुळे धावसंख्या सुद्धा वाढतीये. 12 धावांची गरज आहे. खूप सुंदरसा फटकावला चेंडू आणि यावर 4 धावा. खूप सुंदर अशी फलंदाजी चालली आहे ती अनिकेत गायकवाड उर्फ बंटी यांची. माझ्या मते मागच्या वर्षीचा बदला घेत आहेत ते अनिकेत गायकवाड. मागच्या वर्षी फायनल मध्ये पराभव झाला होता. या गोष्टीची सन अजून त्यांच्या मनात राहिलेली आहे. अजय भिसे पुढचा चेंडू घेऊन येत आहेत ते अजय भिसे. आणि तसाच पुढचा होणारा दुसरा सामना जानेमाने असे दोन्ही संघात असलेले दोन्ही संघामध्ये दुसरी लढत होणार आहे पुढच्या सामन्यामध्ये. छावा प्रतिष्ठान आणि 4 धावा आणि तशाच सुंदरसा फटकावला चेंडू यावर 4 धावा घेण्यात यश. बंटी गायकवाड सामना लवकरात लवकर संपवायच्या दृष्टिकोनातूनच फलंदाजी करतायत असं जाणवते. धाव संख्या झाली ती 56. एक बाद 56. अजून 4 धावांची गरज आहे आणि षटकार मारून यांनी विजय नोंदवलेला आहे आपल्या संघासाठी. खूप सुंदर असा विजय आणि हा सामना प्रतापगड योद्धा या संघाने जिंकलेला आहे. 9 विकेट राखून दरम्यान असा विजय प्रतापगड योद्धा संघाने मिळवलेला आहे. आणि पुढचा होणारा चुरस सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आपली जागा सोडू नये. खूपच पुढचा याच्यापेक्षा अजून चुरस सामना होणार आहे.
दोन्ही संघामध्ये चुरशीचे असे प्लेयर आहेत. 9-11 वर्सेस छावा प्रतिष्ठान. पुढं या क्रिकेट ग्राउंडचे खतरनाक खिलाडी असे बॅट्समन सोमनाथ यांची पुढल्या जी पाहायला मिळणार आहे. तरी प्रेक्षकांनी आपली जागा सोडू नये. याच्यानंतर असाच सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे 9-11 आणि छावा प्रतिष्ठान यांच्यामध्ये. खूपच सुंदर असं विजय प्राप्तीनंतर हस्तांतरण करताना प्रतापगड योद्धा आणि दत्तकृपा 11 संघाचे खेळाडू. पुढचा होणारा चुरशीचा सामना साखळी सामना 2 छावा 11 वर्सेस